नमस्कार. स्पेक्ट्रम अकॅडमी पुरस्कृत रेडिओ MPSC गुरुमध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं 6 डिसेंबरच्या दिनविशेष व विचारधन या सत्रात स्वागत करते. आजच्या दिवसाची सुरुवात एका सकारात्मक विचाराने करूया. तुमच्या 90% समस्यांचे कारण तुमचे स्वतःचे विचार असतात. त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार करा. 6 डिसेंबर 2000 रोजी थोर समाजसेवक बाबा आमटे यांना राष्ट्रपती KR नारायणन यांच्या हस्ते केंद्र सरकारचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. 6 डिसेंबर 1999 रोजी जर्मनीची लॉन टेनिसपटू स्टेफी ग्राफ हिला ऑलिम्पिक ऑर्डर या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येत कारसेवकांनी बाबरी मस्जिद पाडली. त्यामुळे उसळलेल्या दंगलीत सुमारे 1500 लोक ठार झाले. 6 डिसेंबर 1981 रोजी डॉक्टर SZ कासिम यांच्या नेतृत्वाखाली पोलर सर्कल या जहाजातून भारताची तुकडी आपल्या पहिल्या अंटार्क्टिक मोहिमेवर गोव्यातील मार्मागोवा या बंदरातून रवाना झाली. 9 जानेवारी 1982 रोजी रात्री 12:30 वाजता अंटार्क्टिकावर पोहोचली. भारत हा अंटार्क्टिका मोहीम करणारा 13वा देश बनला. 6 डिसेंबर 1978 रोजी स्पेनने सार्वमत चाचणीच्या कौलावरून नवीन संविधान अंगीकारले. 6 डिसेंबर 1971 रोजी भारताने बांगलादेशला मान्यता दिल्यामुळे पाकिस्तानने भारताशी राजनैतिक संबंध तोडले. आजच्याच दिवशी 1917 साली फिनलँड हा रशियापासून स्वतंत्र झाला. 6 डिसेंबर 1877 रोजी द वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राच्या प्रकाशनास सुरुवात झाली. आजच्याच दिवशी 1932 साली पद्मभूषण पुरस्कार विजेते हिंदी लेखक, पटकथा लेखक, दूरदर्शनचे अतिरिक्त संचालक कमलेश्वर यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 27 जानेवारी 2007 रोजी झाला होता. 6 डिसेंबर 1923 रोजी लेखक व पटकथाकार वसंत सबनीस यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 15 ऑक्टोबर 2002 रोजी झाला होता. आजच्याच दिवशी 1916 रोजी गंधर्व भूषण जयराम शिलेदार यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 6 नोव्हेंबर 1992 रोजी झाला होता. 6 डिसेंबर 1861 रोजी रेव्हरंड नारायण वामन तथा टिळक या कवी व लेखकाचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 9 मे 1919 रोजी झाला होता. 6 डिसेंबर 1853 रोजी संस्कृत विद्वान, शिक्षण तज्ज्ञ, इतिहासकार हरप्रसाद शास्त्री यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 17 नोव्हेंबर 1931 रोजी झाला होता. 6 डिसेंबर 1823 रोजी जर्मन विचारवंत मॅक्स मुल्लर यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 28 ऑक्टोबर 1900 रोजी झाला होता. 6 डिसेंबर 1732 रोजी भारताचे पहिले गव्हर्नर जनरल वॉरन हॅस्टिंग्स यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 22 ऑगस्ट 1818 रोजी झाला होता. 6 डिसेंबर 1421 रोजी इंग्लंडचा राजा 6वा हेनरी यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 21 मे 1471 रोजी झाला होता. 6 डिसेंबर 2013 रोजी दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते नेल्सन मंडेला तथा मदिबा यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 18 जुलै 1918 रोजी झाला होता. 6 डिसेंबर 1976 रोजी स्वातंत्र्य सैनिक, समाजसुधारक, पत्री सरकारचे अर्थात प्रति सरकारचे संस्थापक आणि कम्युनिस्ट पक्षाचे खासदार क्रांतिसिंह नाना पाटील यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 3 ऑगस्ट 1900 रोजी झाला होता. 6 डिसेंबर 1971 रोजी भारतातील भूविज्ञान अध्ययनाचा पाया घालणारे वैज्ञानिक कमलाकांत वामन केळकर यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 1 जानेवारी 1902 रोजी झाला होता. 6 डिसेंबर 1956 रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अस्पृश्यांच्या मुक्तीसंग्रामाचे खंदे नेते, अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जातीतील पहिले मेट्रिक व पहिले पदवीधर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू झाला. इंग्लंडमध्ये वकिलीतील बॅरिस्टरची परीक्षा त्यांनी दिली होती आणि अर्थशास्त्रात डॉक्टरेट देखील मिळवली होती. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला होता. हे होते 6 डिसेंबरचे दिनविशेष. आमचे दिनविशेष हे सत्र कसे वाटते हे कळवण्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 अर्थात 8698 8698 80. असेच रोजचे दिनविशेष ऐकण्यासाठी स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.